नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. जालन्यामध्ये आता पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय आणि याच माध्यमातून वाळू माफिया आणि काही अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. पण या कारवाई दरम्यान ज्या आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये एक नाव जे मनोज जरांगे यांच्याशी जोडलं गेलंय. त्यांचं नाव आहे विलास खेडकर. अर्थात हे मनोज जरांगे यांचे मेहुणे आहेत आणि यामुळंच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाकड केली आणि याच संदर्भात आजच्या लाईव्ह मध्ये मी आपलं स्वागत करतोय. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मेहुण्याची तडीपारी, जरांगेंच्या जिव्हारी, एकंदरीतच जरांगेंनी जी काही आंदोलनाची भूमिका घेतली होती त्या आंदोलनादरम्यान फडणवीसांकडून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काही मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन देण्यात आलं. पण त्यानंतर जरांगेंना वारंवार उपोषण करावं लागलं आणि अखेर शेवटी मी आता यापुढे उपोषण करणार नाही असं जाहीर करून स्वतःच उपोषण त्यांनी थांबवलं. पण आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसणार असल्याचं म्हटलंय आणि 25 फेब्रुवारी पासून अंतरवाली सराटीपासून या साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आपण थेट मुंबईमध्ये जाऊन धडक देणार आहोत. मुंगीला सुद्धा जायला चालायला जागा उरणार नाही एवढे मराठे त्या आंदोलनात असतील असं म्हटलंय. पण हे सगळं सुरू असताना इकडे मात्र जालन्यात पोलिसांनी म्हणजे अंबड डीवायएसपी यांनी एक महत्वपूर्ण कारवाई केलेली आहे. वाळू माफिया आणि त्यांच्यासोबत असलेल्या अट्टल गुन्हेगारांना जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या 3 जिल्ह्यांमधून तडीपार केलेला आहे. यामध्ये नाव आहे ते मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर. विलास खेडकर यांच्यावर नेमके पहिल्यांदा कोणते गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना का तडीपार करण्यात आले याची माहिती घेऊयात. यामध्ये मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर आणि वामन मसूरराव तौर हे 9 आरोपी आहेत ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. विलास हरिभाऊ खेडकर हे मनोज जरांगे यांचे मेहुणे आहेत. त्यांच्यावर दाखल गुन्हे कोणते आहेत ते आपण ऐकूयात. 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळल्या प्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल. 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि 2023 मध्ये पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून 500 ब्रास वाळू चोरी केल्या प्रकरणी गोदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यामुळं विलास खेडकर याला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड आणि परभणी या 3 जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आले. 6 महिन्यांसाठी ही तडीपारीची कारवाई. आता प्रश्न हा उरतो की जेव्हा मनोज जरांगेंना हे समजलं त्यावेळी मनोज जरांगेंचा भडका उडाला आणि त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यामागे 100% देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे असं त्यांनी म्हटलंय. शिवाय सरकारनं माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दामहून माझ्या पाहुण्या रावळ्यांचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय की तुम्ही एकीकडे केसेस अंतरवाली सराटीतील आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचं म्हणता आणि दुसरीकडे धडाधड कारवाई करत सुटताय. एवढं लक्षात ठेवा, माझा बाप जरी चुकला आणि त्याच्यावर केस जरी दाखल झाली तरी देखील मी यामध्ये पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. तरी देखील मी बापाला सोडणार नाही तर पाहुण्या रावळ्यांचा विषयच संपला. जर दुसरं काही कारण असेल तर मला काही म्हणायचं नाही, त्या फंदात मला पडायचं नाही. पण
जर तुम्ही मुद्दाम होऊन अंतरवाली सराटीतील आंदोलकांवर केसेस दाखल करणार असाल आणि त्यांच्यावर कारवाई करणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरत असाल तर तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. तुम्हाला ही सत्ता मराठ्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे यापुढे सांभाळून राहा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय. अंतरवाली सराटीतील आंदोलकांना तुम्ही नोटीस देणार असाल, त्यांच्या पाठीमागं मुद्दामून लागणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. शिवाय प्रामाणिक आंदोलनकर्त्यांवर केसेस दाखल करून तुम्ही आमच्यावर प्रेशर देऊ शकत नाही आणि भोळी भाबडीची इच्छा आमची होती की आम्हाला तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्यावं, तिथं पूर्ण केली नाहीच. पण बेमानी आणि गद्दारी या शब्दाचा शिक्का तुमच्यावर तुम्ही पाडून घेत आहात. आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या भूलतापांना बळी पडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी आता त्यांची चूक सुधारावी आणि आपल्या केसेस ज्या अंतरवाली सराटीतील आंदोलकांवर केलेल्या त्या मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसांना सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत, नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला. या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांना हे क्लिअर झालं की यावेळी मनोज खेडकर म्हणजे त्यांचे पाहुणे रावळे या आंदोलनाच्या म्हणजे जी काही तडीपारी झालेली आहे त्यामध्ये आहेत, त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे काही पाहुणे रावळे आहेत त्यांच्यावर जर दुसरं काहीतरी असेल, दुसऱ्या फंदातल्या केसेस असतील तर मी त्यामध्ये पडणार नाही. पण जाणून बुजून अंतरवालीतील आंदोलकांवर जर सरकार केसेस करणार असेल तर 100% मी हे खपवून घेणार नाही. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलेला आहे. आणि माझा बाप जरी चुकला आणि त्याच्यावर जर केस दाखल झाली तरी मला फरक पडत नाही, मी कुणाला सोडणार नाही. पण जाणून बुजून जर पाहुण्या रावळ्यांचं नाव तुम्ही याच्यामध्ये घुसवत असाल तर मात्र 100% मी हे खपवून घेणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. एकंदरीतच काय तर आत्ताचा मुळात जो विषय आहे त्या विषयाचं सगळ्यात महत्वाचं गांभीर्य म्हणजे मनोज जरांगेंना असं कुठेतरी आता वाटायला लागले की माझं जे आंदोलन आहे ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी किंवा भविष्यात हे आंदोलन पुढे आणखी धारदार होऊ नये यासाठी जाणून बुजून माझ्या पावळ्या रावळ्यांचं नाव अडकवलं जाते, त्यांच्यावर केसेस दाखल केल्या जात आहेत. कारण की अंतरवाली सराटीतील जे आंदोलक होते त्यांच्यावरच्या केसेस मागे घेण्यासंदर्भामध्ये जरांगेंनी अनेकदा विनंती केली तरी देखील अजून सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही असा आरोप जरांगेंनी केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरांगेंच्या याच गोष्टीमुळे आपल्याला आठवत असेल की मुळातच जरांगेंनी आंदोलन हे उपोषणाच्या माध्यमातून सुरू केलं होतं. ओबीसीतून आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी त्यांनी उपोषण देखील आता अगदी रिसेंटली मागच्या महिन्यात केलं होतं. पण शेवटी त्यांनी उपोषण माघार घेतलं, स्वतःहून रात्री घोषित केलं. दुपारी तर त्यांनी भर कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आणि मला आता कोणत्याही फंदात पडायचं नाही. आपल्याला आठवते सुरेश धस त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते. पण उपोषण सोडल्यानंतर जरांगेंनी त्यावेळी देखील इशारा दिला होता की आता पुढचं जे आंदोलन असेल ते थेट मुंबईला असेल आणि त्या संदर्भामध्ये मुंबईतल्या मैदानांची चाचपणी करण्यासाठी आम्ही लवकरच मुंबईत जाणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. शिवाय आता त्या ठिकाणी जायचं ते परत यायचं ते आंदोलन यशस्वी करूनच, म्हणजेच काय तर मराठ्यांचं आरक्षण मिळवूनच असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्हाला देखील मुंबईमधल्या मोठमोठ्या बिल्डिंग पाहिजेत, इमारती पाहिजेत, मोठमोठे उद्योगधंदे पाहिजेत, आम्हाला मुंबईतली सगळे रस्ते आणि बरंच काही काय पाहायचं म्हणजे असं त्यांनी थेट सांगितलं. याचा अर्थ त्यांना असं म्हणायचंय की आता जी काही कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न जर मुंबईत निर्माण झाला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. तुम्हाला आम्ही अंतरवाली सराटीत राहून प्रामाणिकपणे उपोषण करून आंदोलनच्या माध्यमातून मराठ्यांचं आरक्षण मागत होतो पण ते आम्हाला दिलं नाही. तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसलीत, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. उलट पक्षी हे न करता अंतरवाली सराटीत ज्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलकांवरच जर तुम्ही केसेस दाखल करणार असाल तर मात्र आम्ही हे खपवून घेणार नाही. त्यामुळे आता जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी जे आंदोलन त्यांनी सोडलं होतं आता त्याच उपोषण जे सोडलं होतं आता त्याच उपोषणाच्या माध्यमातून ते अंतरवाली सराटीपासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहे. म्हणजेच काय तर थोडक्यात पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार जरांगेंकडून उपसलं जाण्याची शक्यता आहे. 25 फेब्रुवारी ही तारीख देखील त्यांनी दिलेली आहे.
तुम्हाला 14-15 दिवस दिले, 14-15 दिवसांमध्ये देखील तुम्ही काही केलं नाही. शेवटी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत टोकाची टीका जरांगेंकडून करण्यात आलेली आहे आणि आता यापुढे कोणत्याही परिस्थितीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की 6 कोटी मराठे माझे पाहुणे आहेत. त्यामुळे तुम्ही एका दुसऱ्या पाहुण्यावर केस दाखल करून त्याला आत तडीपारीमध्ये करत असाल किंवा त्याच्यावर केस दाखल करणार असाल तर मला फरक पडत नाही. पण जाणून बुजून तुम्ही करत असाल तर मात्र हे खपून घेणार नाही. दुसरी गोष्ट, जे काही आता आंदोलन आतापर्यंत झालेले आहेत त्या आंदोलनादरम्यान जे काही केसेस झाल्या त्या केसेसच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी अशी भूमिका मांडली की ते ज्या नोटीस आहेत त्या नोटीस आता तुम्ही मागे घ्यायला पाहिजेत. मुळातच पोलिसांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी या नेत्यांचं ऐकू नये, जाणून बुजून आमच्यावर ज्या केसेस दाखल होत आहेत त्या मागे घेण्यात याव्यात असा देखील त्यांनी विषय या ठिकाणी मांडलेला आहे. अर्थात 100% यामागे कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. म्हणजे थोडक्यात काय, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही, मराठा समाज हेच माझं कुटुंब आहे, मराठे 6 कोटी मराठे हेच माझं कुटुंब आहे आणि मी कुटुंब अंतरवाली च्या व्यासपीठावरून खाली उतरवलं होतं. आई बापाला तर सरळ सांगितलं, पोरग घरी आल्यावर म्हणजे थोडक्यात काय, मग वाघोलीचे माझे काय पाहुणे आहेत का? अमरावतीच्या महिला तडीपार केलेल्या, मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणून आहे, चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही, पाहुण्यांचा तर विषय दूरच राहिला. अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे. एकंदरीतच जरांगे पाटील आता आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरांगेंच्या माध्यमातून आतापर्यंत म्हणजे थोडक्यात जरांगेंचं असं म्हणणं आहे की मला वेगवेगळ्या पाहुण्या रावळ्यांच्या माध्यमातून किंवा इकडून तिकडून कुठल्या तरी केसेस माझ्या जवळच्या लोकांवर टाकून माझं खच्चीकरण केल्याचा प्रयत्न केला जातोय, माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण याच्यानी काहीही हाती लागणार नाही, काहीही निष्पन्न होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय जरांगेंनी आता थेट मुंबईला जाण्याची देखील किंवा मुंबईला धडक देण्याची देखील भाषा केलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईतून माघारी परत येणार, ते आंदोलन यशस्वी करूनच असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता त्यांनी आणखी एक मुद्दा मांडलेला आहे की आम्ही जे जाऊ मुंबईला ती अशी काय तयारी करून जाऊ की परत त्या ठिकाणी खरं म्हणजे सरकारला असं वाटलं पाहिजे की अरे बापरे, आता यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देणं गरजेचं आहे. पण या सगळ्या मुद्द्याला धरण्यासाठी किंवा हे आंदोलन करण्यासाठी त्यांनी 15 फेब्रुवारी पासून गावागावात साखळी उपोषण करण्याचा इशारा आता दिलेला आहे आणि हे उपोषण बेमुदत स्वरूपाचं असणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. दररोज एक गाव अंतरवालीत येऊन उपोषण करणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि जर तरीही सरकारनं दखल घेतली नाही तर मात्र येत्या 2-3 दिवसात मैदान पाहण्यासाठी आम्ही मुंबईला जाऊ आणि मुंबईला कधी जाणार, कधी धडक देणार या तारखेची घोषणा करू असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. मुंबईत गेल्यानंतर तिथल्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर मराठा द्वेषी, जातीयवादाने पछाडलेला माणूस वगैरे अशा एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर टीका देखील केली. पण एवढं सगळं करूनही या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला काही उत्तर देणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. शिवाय अंबडचे पोलीस अधिकारी मराठ्यांची लेकरं केसेस मध्ये अडकवत आहेत आणि जर तू आमच्या कचाट्यात आला तर मात्र मग तुला सुद्धा बघू, गोरगरिबांची लेकरं अडकवू नका, अधिकाऱ्यांनी नेत्यांचं ऐकू नये, व्यवस्थित काम करावं असा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिलाय. अर्थात कोणाचंही नाव त्यांनी घेतलेलं नाहीये. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक मात्र क्लिअर आहे की पुन्हा एकदा जरांगेंकडून या मराठा आरक्षणाची धार वाढवली जाण्याची शक्यता आहे. कारण हे जे आंदोलन आता जे सुरू करण्याचा पवित्रा जरांगेंनी घेतलेला आहे 15 फेब्रुवारी पासून, या आंदोलनामध्ये केवळ एकटे जरांगे सहभागी होणार नाहीयेत तर त्यांच्या सोबतच वेगवेगळ्या गावांमध्ये साखळी उपोषणाचा प्रयत्न केला जाणार आहे आणि सरकारवर दबाव टाकला जाणार आहे. सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करणं असेल किंवा हैदराबाद गॅझेट लागू करणं असेल, सातारा संस्थान गॅझेट लागू करणं असेल किंवा त्यासोबतच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं, या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्या मुद्द्यांसाठी
जरांगेंनी आता हे आंदोलन अगदी टोकाचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल, जेव्हा जरांगे एक वादळ बनून मुंबईकडे अंतरवाली सराटीतून निघाले होते, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रातनं त्यांना सपोर्ट, पाठिंबा मिळाला होता. प्रत्येक गावागावातनं जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या रॅली झाल्या होत्या, भाषणं झाली होती. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील आम्ही ते तुमच्यापर्यंत कव्हरेज पोहोचवलं होतं. तुम्ही देखील ते पाहिलं होतं. आता परत एखादी तशीच परिस्थिती निर्माण होती की काय, कारण मला मागच्या वेळी आठवतंय, अक्षरशः लोक म्हणजे त्या ठिकाणी 10-15 दिवसांचा जिन्नस आपल्या सोबत घेऊन आले होते. कपडा लत्ता, खाणं पिणं, चटण्या, लोणचं, सगळं जे काही पीठ, जेवढं काही साहित्य असेल ते सगळं घेऊन आले होते. आणि आता मात्र यावेळी त्यांनी असं ठरवलेलं आहे की मुंबईत आता जायची जी तयारी असेल ती त्या मागच्या पेक्षा जोरदार असेल. साध्या मुंगेला सुद्धा जायला त्या ठिकाणी मुंबईत जागा मिळणार नाही, चालायला जागा मिळणार नाही, असं हे आंदोलन असेल जे अख्ख्या जगात कधी झालं नसेल, असं देखील जरांगेंनी म्हटलेलं आहे. मागच्या वेळचं आंदोलन अगदी सेम याच सारखंच होतं, पण हे आंदोलन वाशीमध्येच थांबलं. हे वादळ वाशीतून परत रिटर्न फिरलं होतं. पण आता मात्र हे आंदोलन थेट जिथे आंदोलन स्थळ निवडलं जाणार आहे तिथेच जाईल. यासाठी काही 2-3 मैदानांची देखील चाचपणी केली जाणार आहे, असं देखील जरांगेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आधी साखळी उपोषणाच्या माध्यमातून आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत का नाही याकडे लक्ष दिलं जाणार आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक आहे, पण जर तरी देखील सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, आमच्या मागण्यांची पूर्तता केली नाही, तर मात्र आम्हाला मुंबई गाठावी लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी, कायदा व सुव्यवस्था मुंबईतली राखण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासन सरकारची असेल, असं थेट जरांगेंनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच आता या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला आपण, तर या बाबतीमध्ये जरांगेंनी एक वेगळा सूचित गर्भित इशारा दिलेलाच आहे. कारण की आता कोणत्याही निवडणुका राहिलेल्या नाहीये. स्थानिक स्वराज्य निवडणुका, स्थानिक संस्थांच्या निवडणुका देखील आता लांबणीवर पडलेल्या आहेत. एकंदरीतच त्या कदाचित दिवाळी किंवा त्याच्या आधी होण्याची शक्यता जरी असली तरी त्याच्या आधी पाहिलं तर पावसाळा आहे, त्यामुळे दिवाळीपर्यंत ते जाऊ शकतील. आणखी जो मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा, तो देखील अजून त्या संदर्भामध्ये जी काही याचिका दाखल झाली त्याच्यावरचा निकाल लागणं बाकी आहे. नंतर मग मतदारसंघांच्या याद्या, मग अंतिम याद्या, प्रभाग रचना, असं बरंच काही काही आहे. त्यामुळे कदाचित त्यामध्ये 2-3 महिने जाण्याची शक्यता आहे. म्हणून आता जो मे महिन्यापर्यंतचा जो काही भाग आहे किंवा मे महिन्यापर्यंत जे काही दिवस आहेत त्या दरम्यान आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा किंवा आंदोलनाचं हत्यार उपसण्याचं जरांगेंकडून निश्चित केलं जात असण्याची शक्यता आहे. आता फेब्रुवारी जरी सुरू असला तरी कदाचित मार्चच्या पहिल्या आठवड्यात जरांगे या बाबतीत घोषणा करू शकतील, किंवा आता जर या ठिकाणी चाचपणी झाली आणि त्या ठिकाणी मैदान फिक्स झालं तर मात्र जरांगे या संदर्भामध्ये सांगू शकतात. एकंदरीतच की जरांगेंच्या ज्या मेहुण्या संदर्भामध्ये जी काही या ठिकाणी आतापर्यंतची आपण जो म्हणतो की कारवाई झालेली आहे, तर विलास हरिभाऊ खेडकर हे त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्यावर ऑलरेडी 4 गुन्हे दाखल आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या एकाच म्हणजे पाहुण्या रावळ्यावरच कुठे कारवाई झाली आहे का, तर असं नाहीये. या 9 आरोपींपैकी फक्त एक नाव जे आहे ते नाव विलास हरिभाऊ खेडकर, जे मनोज जरांगे यांचे मेहुण्यात इतकंच. बाकीचे जर सगळे पाहिले तर त्यामध्ये वाळू माफिया पण आहेत आणि अट्टल गुन्हेगार देखील आहेत. यांना 3 जिल्ह्यांमधून म्हणजे जालना, बीड आणि जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर मधून तडीपार करण्यात आले. 6 महिन्यांसाठी ही कारवाई आहे. या ठिकाणी विलास हरिभाऊ खेडकर याच्यावर जर कोणते गुन्हे दाखल आहेत हे जर पाहिलं तर 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथं बस जाळण्याप्रकरणी 307, 353 आणि 453 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर 2023 मध्ये पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी येथून क्रेनच्या साह्यानं 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. म्हणजे एकंदरीतच वाळू तस्करीशी संदर्भात या विलास खेडकर याच्यावर गुन्हे दाखल आहेत. आणि एक गुन्हा आहे तो म्हणजे जालन्यातील शहागड येथे बस जाळण्याचा. म्हणजे 2021 पासून 2023 पर्यंतचे 4 गुन्हे या विलास खेडकरवर दाखल आहेत. तिकडे आपल्याला आठवत असेल त्याच्या शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये नवनीत कावत यांनी आता फार मोठी मोहीम देखील राबवायला सुरुवात केलेली आहे. नको विष्णू चाटे, नको वाल्मिक कराड, नको सुदर्शन घुले. आता यांसारखा कुणी तयारच होणार नाही या ठिकाणी बीड जिल्ह्यात.
यासाठी आतापासूनच त्यांनी खरं म्हणजे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. जे बीड जिल्ह्यातील जे काही हिस्ट्री सीटर असतील, काही गुन्हेगार असतील, त्या सगळ्यांना एका रांगेत उभं करून त्यांना त्या ठिकाणी समज दिलेली आहे. यापुढे जर असे काही कोणते गुन्हे या ठिकाणी आढळून आले तर तुमच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात परवा देखील सुरेश धस यांनी एक वक्तव्य केलं की आता वाल्मिक कराड आणि त्याची गँग, आका आणि आकाची गँगच जर आता कोठडीत आहे, त्यामुळे आता जरा शुकशुकाट जाणवतोय परळीमध्ये, बीडमध्ये. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आतापासून जी काही बीडमध्ये खरं म्हणजे कंबर कसण्यात आली आहे आता पोलिसांकडून, तशीच जालना असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या ठिकाणी देखील आता पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. आष्टीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमादरम्यान स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की आता आपण नवीन बीड, नवा बीड नवीन बीड तयार करणार आहोत, नवीन बीडचं स्वप्न पाहणार आहोत. त्यामुळे आता अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी हे या सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत मराठवाड्यामध्ये जी काही आता त्या ठिकाणी गुन्हेगारी फोफावलेली आहे, मग बीड, जालना, परभणी असेल, या सगळ्यांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते वाळू माफिया असतील, अट्टल गुन्हेगार असतील. अर्थात ही सगळीच मोहीम, धडक मोहीम आपण पुण्यात देखील पाहिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी देखील अमितेश कुमार यांनी देखील अत्यंत तातडीने पावलं उचलत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी, वचक ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तसाच प्रकार आता या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये जे काही अट्टल गुन्हेगार असतील, जे हिस्ट्री सेटर असतील, जे सराईत गुन्हेगार असतील, या सगळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आता गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांनी कडक पावलं उचलायची सुरुवात केलेली आहे. आणि त्याचाच एक पार्ट अँड पार्सल म्हणूनच जालन्यामध्ये अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे डीवायएसपी यांनी ही कारवाई केलेली आहे. केवळ एक नव्हे तर 9 आरोपींवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तडीपार त्यांना करण्यात आलेला आहे 3 जिल्ह्यांतून. म्हणजे आता 6 महिने हे आरोपी या 3 जिल्ह्यांमध्ये कुठेही फिरकू शकत नाहीत, ना दिसू शकत. जर ते त्या जिल्ह्यांमध्ये दाखल झाले तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात आपल्याला आठवत असेल सुदर्शन घुले देखील 2 कृष्णा आंधळे देखील 2 वर्षांपासून फरार होता. त्याच वेळी जर त्याला तडीपार केलं गेलं असतं तर कदाचित तो त्या बीड जिल्ह्यात आलाच नसता आणि या सगळ्या कटात तो सहभागी झाला नसता. पण आता काय, आता वेळ निघून गेली. कारण की त्यावेळी जी ढिलाई आणि अजिबात म्हणजे शिस्तच नव्हती त्या ठिकाणी. पोलीस प्रशासन या सगळ्या गुन्हेगारांना अगदी मोकळं रान त्यांनी दिलं होतं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी सगळी सूत्र हाती घेतलेली आहेत. शिवाय अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झालेले, त्यामुळे त्याचा देखील एक बेनिफिट बीड जिल्ह्यासाठी निश्चित आहे. पण या ठिकाणी जर जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणीचा विचार केला तर तिन्ही जिल्ह्यांमध्ये आता पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत, ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता या आरोपींवर कारवाई करून त्यांना धडक तडीपार करण्यात आलेला आहे. आता या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे यांच्या जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट म्हणजे त्यांचे मेव्हणे विलास खेडकर आहेत, यांचं नाव देखील सामील झालेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना ते जिव्हारी लागलेलं असेल. पण मनोज जरांगेंनी हे देखील म्हटलेलं आहे, जर दुसऱ्या कुठल्या फंदामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या घटनेमध्ये त्याच्यावर कारवाई होत असेल किंवा माझ्या पाहुण्या रावळ्यांवर कारवाई होत असेल तर मला फरक पडत नाही. आणि एवढंही म्हटलंय की जाणून बुजून मुद्दाम होऊन पाहुण्या रावळ्यांचं नाव या तडीपारीच्या यादीत गोवलं गेलं. त्यामुळे आता जरांगेंनी हे देखील क्लिअर केलेलं आहे किंवा अंतरवाली सराडीच्या व्यासपीठावर मी माझ्या आई वडिलांना देखील तिथून उतरवलं होतं खाली. आणि घरी मी पोरगा आल्यावर म्हणजे मी घरी आल्यानंतर तुमचा पोरगा असं देखील म्हटलं. आता मी मराठा समाज हा माझ्यासाठी कुटुंब आहे. 6 लाख जे 6 कोटी जे मराठे आहेत ते माझं कुटुंब आहे आणि त्यामुळं मी आंदोलनादरम्यान फक्त मराठा समाजाचा असतो, असं देखील त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत आता ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे यामध्ये विलास खेडकर याला तडीपार करण्यात आल्यानं कदाचित मनोज जरांगे यांनी या अंतरवाली सराटीतील आंदोलकांचा उल्लेख केलेला आहे. कारण की त्यात त्यांना असं म्हणायचंय की एकीकडे तुम्ही अंतरवाली सराटीतील आंदोलकांवरच्या केसेस मागे घेण्याचं म्हणताय आणि दुसरीकडे मात्र त्यांना हातभर नोटिसा पाठवताय, हे योग्य नाहीये. आणि यामागे देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे. आपल्याला आठवत असेल अगदी सुरुवातीपासून त्यांच्या टीकेचा धनी म्हणजे त्यांचे टीकेचे धनी हे देवेंद्र फडणवीसच ठरलेले आहेत. पहिल्यापासून मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे. आणि मागच्या सरकारच्या काळात सुद्धा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते आणि आता देखील देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, शिवाय मुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळं त्यांचं कायम देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र त्यांनी सोडलेलं आहे. अगदी आता अलीकडे उपोषण सोडताना देखील ते म्हणाले होते
की आता देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी काही करू शकत नाही. मराठा आरक्षणाचे विरोधक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं होतं. आणि आता आपल्या मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे यापुढे उपोषण बंद. आता झकपक आंदोलन करू, असा त्यांचा एक शब्द होता, झकपक आंदोलन म्हणून. आता ते झकपक आंदोलन करू असं म्हटल्यानंतर अगदी काही दिवसांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा साखळी उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. त्यामुळे साखळी उपोषण नेमकं काय आहे, या साखळी उपोषणाचा देखील त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आंतरवाली सराटीपासून हे उपोषण सुरू होईल 15 फेब्रुवारी पासून. गावागावात ते उपोषण असेल, पण काही गावं या आंतरवाली सराटीत येऊन देखील उपोषण करतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 15-20 दिवसांचा अल्टिमेटम दिला जाईल. या 15 दिवसांमध्ये जर सरकारला जाग आली नाही, सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर मात्र आम्ही पुन्हा एकदा जसं मागच्या वेळी मुंबईला निघालो होतो, मुंबईला गेलो होतो, पण मुंबईपर्यंत पोहोचलो नव्हतो, ती धडक मोहीम आता आम्ही यावेळी नक्कीच करू. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की यावेळी शेवटचंच उपोषण असेल साखळी उपोषण. मुंबईला जरी गेलो तरी आता आम्ही तिथे उपोषण करत बसणार नाही, आता आम्ही धडक मारणार. त्यामुळे एकंदरीतच त्यांनी असंही म्हटलं की आम्हाला देखील मुंबईचे रस्ते पाहिजेत, आम्हाला देखील मुंबईच्या उंच इमारती पाहिजेत, आम्हाला देखील मुंबईचे हॉटेल्स पाहिजेत, आम्हाला देखील मंत्रालय पाहिजे, आम्हाला देखील मंत्रालयाच्या खोल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं म्हटलेलं की मुंबईला आम्हाला जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही. आणि आमचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. या मागणीसाठी आता आम्ही मागं हटणार नाही. म्हणजे एकंदरीतच काय, जरांगेंनी हे क्लिअर केलेलं आहे की आताच्या आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये विलास खेडकर यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आलेली आहे ती तडीपार म्हणून मुद्दामून त्यांचं नाव माझ्या पाहुण्या रावळ्याचं हे जे घुसवलं गेलंय ते माझं तोंड बंद करण्यासाठी. पण अशानं माझं तोंड बंद होणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत, भले त्याच्यावर आणखी कुठला वेगळा गुन्हा दाखल असेल तर त्या फंडात मला पडायचं नाही, पण जाणून बुजून ही कारवाई केली असेल तर मात्र आम्ही कार्यक्रम वेगळा लावल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. आता एकंदरीत नेमकं काय होणार आहे, मनोज जरांगे मुंबईला जाताना आंदोलन करणार आणि जाताना नेमकी किती मोठा लवाजमा त्यांच्यासोबत असेल. मागच्या वेळी जे आपण बघितलं होतं त्या आंदोलनादरम्यान सगळी कुटुंबच्या कुटुंब म्हणजे अगदी महिला पुरुष लहान मुलं तरुण सगळे म्हणजे अगदी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की वृद्ध आणि लहान मुलांना याच्यामध्ये घेऊ नये, पण त्यांना कुठे ठेवणार शेवटी हा देखील प्रश्न उपस्थित होता. त्यामुळे बऱ्याच जणांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. आणि आता देखील या ठिकाणी जास्तीत जास्त लोक या आंदोलनात सहभागी होऊ शकतील. मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुद्दामून ही जी काही बातमी चालवली जातीये, म्हणजे एकंदरीतच की माझं राजकीय तोंड बंद करण्यासाठी राजकीय लोकांकडून या राजकीय हेतूनं माझ्या पाहुण्या रावळ्यांचं नाव यामध्ये गोवलं जात आहे. त्यामुळं या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत म्हणजे उद्या बापावर जरी माझ्या केस झाली आणि त्यांचं काही चुकलं असेल तरी मी सोडणार नाही, तर पाहुण्या रावळ्यांचा विषयच संपला. म्हणजे एकंदरीतच काय की आता मात्र या संपूर्ण कारवाई दरम्यान जे काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत त्या संदर्भामध्ये तडीपारी झालेली आहे. इथे मनोज जरांगेंचे पाहुणे म्हणून याचा काही संबंध नाहीये. यामध्ये 9 जण आहेत. त्या 9 आरोपींपैकी एक विलास खेडकर आहे. त्यामुळं आता अंबड पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, या अंबड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जी कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही विशिष्ट एखाद्या व्यक्तीच्या नावावर केलेली नाहीये किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला अडकवण्यासाठी केलेली नाहीये, तर हे अट्टल गुन्हेगार आहेत, हे वाळू माफिया आहेत आणि यांच्यावर कारवाई करण्याची धडक मोहीम आता जालना पोलिसांकडून सुरुवात झालेली आहे. जालना पोलीस आता ऍक्शन मोडवर आहे. त्यामुळं या सगळ्या माध्यमांचा जर आता विचार केला तर कोणत्याही परिस्थितीत जरांगे आपलं आंदोलन मुंबईपर्यंत नेण्यासाठी आता तयार आहेत, त्याची चाचपणी करतायत. दुसरी गोष्ट, जरांगेंकडून हे आंदोलन आता तडीस नेण्यासाठी या त्याच्या आधी एक पुन्हा एकदा लिटमस टेस्ट म्हणून साखळी उपोषणाचं हत्यार यावेळी उपसलं जाणार आहे. त्यामुळे आता नेमकं पुढे काय होणार आहे, साखळी उपोषणातून हाती काय लागणार आहे, जर सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर जरांगे पुन्हा एकदा वादळ बनून मुंबईला जाणार का, मुंबईला धडक देणार का, का पुन्हा पूर्वीसारखं हे आंदोलन तिथल्या तिथे सोपवलं जाणार, या सगळ्यात प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्कीच भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.